जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि तुमचे मत व्यक्त करू नका. कारण जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्यासमोर वाईट बोलतो तो उद्या तुम्ही काहीही बोललात तरी तुमची बदनामी करू शकतो. जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेची किंवा कोणत्याही विषयाची अपूर्ण माहिती आहे, पूर्ण माहिती नाही, तर अशा वेळी गप्प बसणे चांगले आहे. कारण अपूर्ण ज्ञान हे खूप धोकादायक आहे. ते तुमच्या चेष्टेचा विषय बनू शकते किंवा तुम्हाला अडचणीत आणू शकते. जेव्हा तुमची भावना कोणी समजून घेत नाही, जर तुम्हाला असे वाटत असेल किंवा कोणी तुमच्या भावना, दुःख किंवा त्रास शब्दात समजू शकत नाही किंवा तो तुमचे लक्षपूर्वक ऐकून घेत नाही, तर अशा व्यक्तींसमोर शांत राहणे चांगले आहे. कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाशी काही देणं घेणं नसते. अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला पश्चाताप होईल. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्यांचे दुःख किंवा त्रास सांगत असेल तर याचा अर्थ तो तुम्हाला स्वतःचा समजत आहे. अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा आणि त्यांचे दुःख किंवा समस्या ऐकून घ्या. त्यांच्या वेदना किंवा समस्या इतर कोणाशी शेअर करू नका. आपण बघतो जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्वक परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकतात. याचे कारण असे की कठीण परिस्थितीत त्यांचा संयम सुटत नाही आणि तर्काने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यामुळे परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. राग किंवा द्वेष करणारी लोक जेव्हा तुमचा स्वतःचा किंवा नातेवाईकांपैकी कोणी तुमच्यावर रागवतो, तुमचा अपमान करतो किंवा द्वेषपूर्वक शब्द बोलतो तेव्हा तुम्ही गप्प बसावे, जेणेकरून त्या व्यक्तीचा राग पूर्णपणे निघून जाईल. जर तुम्ही बरोबर असाल तर त्यांची अजिबात माफी मागू नका आणि गप्प बसा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल किंवा त्याला त्याची चूक कळेल. तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवासात राहिले, कारण त्यांना फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते. महावीरांना 12 वर्ष, महात्मा बुद्धांना 10 वर्ष मौन धारण करून ज्ञान प्राप्त झाले. जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडत असते.